काँग्रेसच्या आढावा बैठकीत राडा, दोन गट एकमेकांना भिडले। हिंगोली शहरात काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये काल दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता दोन गटात राडा झाला असून कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते। यावेळी पोलिसांना पाचारण केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र या बैठकीमध्ये कुठलाही आढावा झाला नाही। काँग्रेसमधील दोन गट पुन्हा उघड झाले आहेत। हिंगोली जिल्हा काँग्रेसमधील दोन गटामधील काही दिवसापासून एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत। या गटाची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे। या दोन गटामध्ये मनोमिलन करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून फोल ठरला आहे। दरम्यान रात्री हिंगोली येथे शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये काँग्रेसच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे मराठवाडा सह प्रभारी उपस्थित होते। यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान रात्री 8 वाजता सुरू झालेल्या आढावा बैठकीपूर्वीच दोन गटाकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली। दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या मुर्दाबाद तसेच विजय असोच्या घोषणेमुळे परिस्थिती चांगलीच तणावपूर्ण बनली। कोणीही कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। या परिस्थितीत वातावरण तणावपूर्ण झाल्याने तातडीने हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांना जमावाला बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली। या गोंधळाच्या परिस्थितीत नेत्यांनी मात्र घटनास्थळावरून काढता पाय घेतला। दरम्यान या घटनेमुळे काँग्रेसमधील दोन गट पुन्हा एकदा उघड झाले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे। याविषयी आपल्याला काय वाटते हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।